नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पहा, आज आहे सोमवार आणि मंगळवारचे 2 दिवसाचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे. तर सोमवारी देवपूजा झाली आणि सहज शूट करता करता लाईट गेली, तर दिव्यामध्ये फूल तयार झालेलं होतं, म्हणून तुम्हाला शेअर केलं. असं म्हणतात की ते चांगलं असतं, तर छान वाटलं मला ते बघून. होमवर्क झाला माऊ तुझा? हा, पूर्ण केला तू? पुन्हाच आणि काका केली? केली. स्कूलमध्ये जायचं तुला? हा, टाइम नाही झाला आणखी. टाईम नाही झाला? नाही. कसं वाटलं मग? काल फिरायला गेलो होतो आपण तर. छान. आज होमवर्क पण केला ना अजूनही? हा. चालेल, ठीक आहे. त्या संडेच्या दिवशी महाशिवरात्री होती, तर आम्ही पूर्ण दिवस फिरायला गेलेलो होतो बाहेर. तर आजूलाही छान वाटले. आणि आज मंडे होता. आज स्कूलमध्ये जायला कंटाळा आलेला होता, पण मंडे आहे तर त्याला तर जावंच लागणार आहे. आणि तो माझ्याकडेच असतो, त्याची मम्मा जॉबला जाते तर. मग आज पालक भाजी करायची होती मला स्वयंपाक उपवास सोडण्यासाठी. आणि मी अशा पद्धतीने करते, भरपूर असं लसूण टाकते त्यामध्ये फोडणीसाठी, म्हणजे पालक भाजी खूप टेस्टी लागते. माझ्या आईचीच मेथड आहे ही. आणि सोबतच थोडीशी मटकी बनवली, कारण की कालचा महाशिवरात्रीचा उपवास आज सुटणार होता. माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेचच देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मी उपवास देखील सोडून घेतला. तर आज स्टिचिंगचं भरपूर काम राहणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की मी रोज स्टिचिंगचं काम करत असते. साडी ब्लाऊज हे तर माझं काम आहेच आहे. तर आज जवळजवळ 5 साड्या मला पिकोफॉल करायच्या होत्या. त्यानंतर 2 ब्लाऊज देखील शिवायचे होते मला. आणि सकाळी स्वयंपाक केलेला होता, मग त्यानंतर संध्याकाळी मी काही बनवलं नाही आणि आज कामच करत होते. आता हा दिवस आहे दुसरा, मंगळवारचा सकाळचा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे मंगळवार आणि आज मी पालक पराठे बनवले आहे. आधी तू खाणार आहे पालक पराठे? हा. तुला पण आवडता? हा. आज आदू आणि मी पालक पराठे खाणार आहे. तुम्ही पण बनवून बघा असे उरलेल्या भाजीचे पालक पराठे. तुला आवडला का पराठा? आदूला पण खूप आवडला. स्कूलमध्ये नेणार आहे टिफिनला? ठीक आहे, तुझ्यासाठी ठरलं. तर आदूला हा पराठा खूप आवडतो. त्याने टिफिनला देखील नेला होता. आणि सकाळी हेवी नाश्ता झाल्यामुळे दुपारी भाजीपोळी काही करणार नव्हते मी, कारण आज पण मला स्टिचिंगचे काम होते. त्यामुळे मी वरण चकल्या बनवायचे ठरवले. वरण चकल्या एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवते मी. वरण तुरीची डाळ अगोदर टोमॅटो, हिंग आणि हळद पावडर टाकून आणि शिजवून घ्यायची. त्यानंतर हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट टाकून जिरे मोहरी यामध्येच फोडणी टाकायची. आणि हे वरण थोडंसं तिखट बनवायचं, म्हणजे आपण जे ओल्या पिठाचे चकल्या कट करून टाकतो ना, तर ते जास्त तिखट होत नाही. त्यामुळे इथे थोडंसं मिरचीचं प्रमाण जास्त ठेवायचं. तसं तर आम्ही जास्त तिखट खातच नाही, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट ठेवू शकता. आणि या वरण चकल्या करायला काहीही वेळ लागत नाही, अर्ध्या तासामध्ये रेडी होतात. वरण चकल्या बनवल्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. गावरान तूप टाकून ह्या वरण चकल्या खूप छान लागतात, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मला आज 2 ब्लाऊज देखील स्टिच करायचे होते. ते पण ट्रेंडिंग नेक डिझाईनच होते त्याचे, तर तेही आज कंप्लीट करायचे होते मला. त्यामुळे जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी ते काम पूर्ण केलं. आणि आज संध्याकाळी पाणी देखील येणार होतं, त्यामुळे मग हे काम. कढी बनवली आज संध्याकाळी आणि पास्ता बनवलेला होता, मुलांनी खाल्ला. देवपूजा पण झाली माझी. आज मी लवकर स्वयंपाक करून घेतलेला होता, कारण की आज आमचं पाणी येणार होतं. आणि तोपर्यंत माझंही ब्लाऊज देखील स्टिच करून झाले ते बघा. तर बॅक नेक डिझाईन मी तुम्हाला दाखवते आहे आणि बॅक कॅमेऱ्याने देखील दाखवते. तर अशा पद्धतीने मी ही 2 डिझाईन रेडी केले. खूप छान वाटते, ही ट्रेंडिंग डिझाईन आहे. आणि हा ब्लाऊज मी प्रोग्राममध्ये विअर केला होता, तर बऱ्याच जणींना आवडला, कारण की ही नेक डिझाईन ट्रेंडिंग आहे आणि टेसल्स वगैरे पण छान वाटतात असे.
आणि ह्याला पण छोटेसे टेसेस लावलेले होते मी. हा पण ट्रेंडिंग नेक आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक जरूर करा. भेटू पुढच्या व्हिडिओ. माझ्या मामाच्या मुलीने दिली आहे, तिच्या घरी शेती आहे तर तिने ही भाजी दिली आहे आणि मी उद्या बनवणार आहे. तुम्हाला रेसिपी पण शेअर करेल. आमच्या मनीषाने पाठवली आहे ही तिच्या शेतीची.